आईला जास्त पैसा मिळाल्यामुळं दूध पाजणारी आई का सांभाळायची हा प्रश्न सडेल मेंदूच्या माणसांना पडला. मग त्यांनी ती आई वृद्धाश्रमात घातली. तुम्ही सगळ्या वृद्धाश्रमांचा सर्वे करा, अजून धोत्रावाल्याची आणि पायजामावाल्याची आई वृद्धाश्रमात नाही, पण बेल्ट लावून इन करणाराची आई त्याच्या बंगल्यात नाही. हे कधी तपासा. शेतकऱ्याची बायको सासऱ्याला शिव्या देईल शिव्या, पण उपाशी झोपवणार नाही. शिव्या देईल ते माणूस शेवटी. कुठंतरी त्याला पश्चाताप होतो, कुठंतरी त्याला रागाची उत्पत्ती, क्रोधाची उत्पत्ती होते. कामाचा लोड आला, कुटुंबामध्ये अडचणी आल्या, माणसाला रागा होणं साहजिकच आहे. एखादी शेतकऱ्याची बाई आहे, मुलाचा डबा लवकर करायचा आहे, पोरग रडायला लागलंय, गॅस संपत आलाय, पाहुणे दारात बसले, त्यांना चहा करायचा आहे, अशा वेळेस तिच्या वाणीतून शब्द सुटणं साहजिकच आहे. कारण मुलगा रडतोय, त्याचा डबा करायचा आहे. सगळ्याच उपाधी आहे, संसार म्हणलं का उपाधी आहे. पण एवढ्या काळातून ती सासऱ्याचा चहा 8चा 9ला देईल, पण देणारच नाही असं नाही. कुणाची बायको आहे ती? गरीबाची. लखपतीची बायको चहा देण्यापेक्षा त्यांना घरात ठुतच नाही. कुत्र्याला बिस्किट आहेत काय, नालायकांच्या बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडी धिंडत त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, वार गेलं तिच्यावर. टॉमीशी गप्पा आणते, टॉमीशी. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. याच्यामुळे वृद्धाश्रम वाढले. महाराज परत नीट वाक्य आहे का? मग ज्ञानोबरायचं म्हणणं आहे आईबाप हेच तीर्थ, आणि तुकोबरायचं म्हणणं आहे चंद्रभागाच हे तीर्थ. आता दोन्ही महत्व पटवून देऊ. आईबाप जर तीर्थ नसते तर 1.25 लाख प्रदक्षिणा वडाला घातल्यामुळं विठ्ठलपंत परत आले आणि 4 रत्न जगाला मिळालेच नसते. यावर तुमचं मत काय? परत नीट आहे का? 1.25 लाख प्रदक्षिणा वडाला घातल्या, वडाला 1.25 लाख, आणि नंतर सिद्ध विठ्ठलपंत घरी आले, 4 मुलं झाले. महाराज 4 मुलं एका आईला झाली, 3 मुलं झाली आणि 1 मुलगी झाली. महिला मंडळ भिकारणीचं पोरग रडायला लागलं तरी आपण त्याला घरातून बिस्किट देतोय. भांडे घासलेलीचं मुलगा रडायला लागलं तरी माणसं त्याला कडेवर घेऊन गाल ओढतात. पण या जगात ही आई अशी झाली महाराज, या आईनं 4 मुलाला जन्म दिला, 2-3 मुलं आणि 1 मुलगी. पण जगातल्या एकाही माणसानं त्यांच्या पाठीवरून कधी हात फिरवला नाही, का त्यांना कधी गालाला ओढून मुका घेतला नाही. अरे गाल ओढायचं जाऊ द्या, मुका घ्यायचं जाऊ द्या, चांगले शब्द सुद्धा त्यांच्या कानावर कधी पडले नाही. अरे शब्द मारू द्या, भीक मागायला दरवाज्यात गेले तर त्यांना भाकरी सुद्धा मिळाली नाही. ज्या 4 मुलांना समाजानं भाकरी दिल्या नाहीत त्यांचा 1 मुलगा विश्वाचा गुरु ठरला, 1 मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा ब्रह्मदेव ठरला, आणि 1 मुलगी आदिशक्ती मुक्ताबाई ठरली. काय मुलं ठरली महाराज? 1 मुलगा असा ठरला, कुणी कडेवर घेतला नाही, कुणी पाठीवर हात फिरवला नाही, कुणी बिस्किटचा पुडा दिला नाही, कुणी गाल ओढून प्रेमानं बोललो नाही. तो विश्वाचा गुरु ठरला. विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारू. म्हणजे विश्वाची गुरु कोण ठरले? निवृत्तीनाथ. जगाची आई ठरले ज्ञानेश्वर महाराज, ब्रह्मदेव ठरले सोपान काका, आणि आदिशक्ती कोण ठरली? म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, समाज ज्यांचा छळ करतो त्यांचं देव कल्याण करतो. मरेपर्यंत पाठ करून ठेवा घरात वाक्य. आणि समाज ज्यांचा उद्या करतो त्यांचा देव गेम करतो. माऊलीला समाजाने त्रास दिला, जगाची आई. लोकांनी गाथा पाण्यात टाकला, जगद्गुरु. जवळच्यानी त्रास दिला, छत्रपती. तुम्ही अभ्यास करा, इंग्रज गेल्यापासून दर 5 वर्षाला 288 आमदार. त्याला वर्ष झाले जवळजवळ 70. आता 5 7 35 किती निवडणुका झाल्या तेवढ्या पहा. एकाला तरी विमान आलं का?
करा ना कॅल्क्युलेशन तुम्ही. का समाजानं त्यांचा उद्या केला, पण देवानं विमानात स्वीकार नाही केला. पण बायको अन्न पाण्या वाचून गेली, दावणीचा बैल बिगर पाण्याचा गेला, पोरगा औषधा पाण्या वाचून गेलं, ब्रह्मांड नायक न्यायला. ज्या ज्या सुनांनी सासनचा छळ केलाय त्यातली कोणती सून तपासा तुम्ही, पागल झाली ती. पागल. ती मांजरीला शेदी ती, कुत्र्याला शेदी ती, ताटलीला लाथ हाणती, तांब्याला वालगाडी ती, पिसळली ती. ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले, पागल आहेत. कुठेही तपासा तुम्ही, त्याची भरमिष्ट झाली मेंदू. नुसते गार्डन मध्ये खडे आणि त्या खड्यावर खडे, खड्यावर खडे, अशीच. याला एक वाक्य सांगतो तुम्हाला, माना नाही तर नका मानू महाराज, पण देवाच्या जे जवळ गेले त्यांचं कल्याणच झालं. तुम्ही अभ्यास करा. आतापर्यंत इंग्रज गेल्यापासून सगळ्यांना वनवास आला. ज्ञानोबाला वनवास, तुकोबाला वनवास, रामाला वनवास, कृष्णाला वनवास, प्रभू रामचंद्राला वनवास, ज्ञानोबाला, शेतकऱ्याला तर पहिल्यापासून वनवास आहे, त्याचा काय विषय नाही, त्याचं नावच फार्मर आहे. शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? फार्मर. त्याचं नावच फार्मर आहे. त्याला नाव सुद्धा किती निवडून दिले भारी, फार्मर. शेतकरी होता पहिल्यापासून वनवासी. पण ह्या महाराष्ट्रात एकच माणूस आतापर्यंत झाला होता का त्याला वनवास नव्हता, आमदार. त्याला सुद्धा मागच्या 1.5 महिन्यात आला. इथून हलायचं नाही, इथून हलायचं नाही, याला लघवी करून आण रे, इथून जाऊन द्यायचं नाही. अर्थ मला मी कपडे नाही आणले, नंतर पाहू, इथं थांब, इथं थांब. आणि गावात कार्यकर्ते पेटाव झालं, अरे हिजाव आपला नाही त्यांचा झाला, हिजाव. 4 दिवस लोक गावात धूर काढीत होती. कोण दिवस येईल काही सण नाही द्यायचा. 700 वर्षापूर्वीची भाषा आहे ती. ती कुठे कधी खोटी ठरत असते काय? गमेंट कधी मग काय संतांची भाषा खोटी ठरते काय? ती कालची नाही, आजची नाही, 700 म्हणजे ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. 25 बाया शनिकतील कीर्तनात आत्ता माया पुढे बसेल का? तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 25 आहेत पुढे बसेल. लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका, मी नाव संगत सांग. महाराज लग्नातले मामा सुद्धा बदललेत. आता सक्का मामा वारला, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडं, गुरु मामा. पुढं सापडला काय ना दरिद्रीला तो गुरु मामा. असा लॉन्स मध्ये भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. अरे मामा तो मामाच, पण बदलला का? 700 वर्षाचं वाक्य जन हे कीर्तनाचा करंट लागलाय. करंट लागल्यावर माझ्या राहत नाही. ज्ञानोबा राहायचं म्हणणं आई वडील तीर्थ आहे, तुकोबा राहायचं म्हणणं आहे चंद्रभागा तीर्थ आहे. आता हे दोन्हींची जुळवणी असं करू. पंढरपूर हे जरी वैकुंठ असलं, जरी शब्द वापरलाय म्या, पंढरपूर हे जरी वैकुंठ असलं तरी त्याची निर्मिती आईबापाच्या सेवेमुळे झाली. पुंडलिकानं जर आईबापाची सेवा केली नसती तर विठू पंढरीला आला नसता, मग ते वैकुंठ झालं नसतं. म्हणजे शेवटी ज्ञानोबा राहायचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं तुकोबा राहायचंय. चंद्रभागा माझी आईच आहे आणि पुंडलिक माझा बापच आहे. मग आई बापाची सेवा हेच तीर्थ आहे. 108 तीर्थ आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता कीर्तन सुरू झालंय. दरिद्रेव आणि कीर्तनाला बसायचं नाही. ते तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगड्यावर करा, गुडघे फाकवा, यायचं नाही. यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण ते कीर्तनाला बसल्यावर भामटेवानी बसायचं नाही. आणि तसाच मी आला मग काय गॅरंटी? मग तर असंच करायचं. मला इथं नाचले पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत्या, बाई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. त्या बापाचाच नाही तर सुनू मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड
इथे नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पिता मार. कीर्तनाला सुरुवात. चिंता बिंता काहीच करायची नाही. कारण का आपण येताना काय हाणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि नाही इकडे इकडे कोपऱ्यात जागा आहे अजून महिलांना, इकडे जागा आहे.